अकोला महानगरातील नवीन सिद्धार्थनगर तारा फैल भागात सूरज संजय गणवीर हा 35 वर्षीय युवक आईसह राहायचा. कॅटरिंगचे काम करणाऱ्या सूरजचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मात्र लग्न झाल्यावर दोघांमध्ये न पटल्याने शेवटी त्यांनी काडीमोड घेतला. तेव्हापासून एकटाच राहणाऱ्या सूरजची ओळख कॅटरिंगच्या ठिकाणी कामाला येणाऱ्या अश्विनीसोबत झाली होती. थट्टा मस्करी करत नेहमी एकमेकांशी बोलणारे सूरज आणि अश्विनी लवकरच एकमेकांच्या प्रेमात पडले. अश्विनी विवाहित होती. तिचा विवाह गीतानगरातील एका तरुणासोबत झाला होता. त्या दोघांच्या संसारवेलीवर आरोही नावाचे गोंडस फूल सुद्धा उमलले होते. मात्र पोस्कोच्या गुन्ह्यात तिच्या पहिल्या नवऱ्याला 10 वर्षांची सजा झाली होती. तो अमरावती कारागृहात सजा भोगत होता. इकडे अश्विनी 3 वर्षाच्या आरोहीला घेऊन मिळेल ते काम करत आपला संसार चालवत होती. कॅटरिंगचे काम करत असताना ओळख झालेल्या सूरजला तिने मनामध्ये जागा दिली होती. पुढे तर त्या दोघांनी लग्नाच्या बेडीत अडकण्याचा विचार केला. अश्विनीने आपल्या मनातील विचार आई वडील भाऊ यांना सांगितला. घरातील सर्वांनी तिला होकार देऊन कारागृहात असलेल्या पतीपासून लपून ठेवत दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी अकोला शहरातील प्रसिद्ध अशोक वाटिका येथे त्या दोघांचा विवाह लावून देण्यात आला. सुखी संसाराची स्वप्न रंगवत अश्विनीने सूरजच्या घराचा उंबरठा ओलांडला. मात्र काही दिवस आनंदात गेल्यावर सूरज दारू पिऊन अश्विनीला मारहाण करू लागला. अश्विनीचे स्वप्न जणू भंगले होते. तिने हा प्रकार आपल्या आई वडील आणि भावाला सांगितला होता. पहिल्या पतीपासून चोरून विवाह केला होता, त्यामुळे त्याला काहीच माहिती नव्हते. त्यामुळे ती त्याला प्रत्येक महिन्यात कारागृहात भेटायला जातो, आताही त्याला नियमित भेटायला जाईल अशी अश्विनी म्हणत होती. मात्र आता तिला तिचा दुसरा पती सूरज विरोध करू लागला होता. तिने पहिल्या पतीचा विषय काढला तरी त्याचे माथे भडकत होते. मे महिन्यात अश्विनीचा पती पॅरोलवर सुटून अमरावती जेलमधून घरी येणार होता. त्यामुळे अश्विनीने पहिला पती पॅरोलवर असताना त्याच्याजवळ राहायला जाण्याची इच्छा व्यक्त केली. हे ऐकून सूरजचे डोकेच भडकले. मी तुझ्याशी समाजाच्या रीतिरिवाजाने लग्न केले आहे, त्यामुळे तू मला सोडून त्याच्याजवळ जाऊ नको असे त्याचे मत होते. तर पहिल्या नवऱ्याला न सांगता मी लग्न केल्याने पॅरोलवर आल्यावर त्याच्याजवळ राहीन आणि तो परत जेलमध्ये गेल्यावर परत तुझ्याजवळ येते असे अश्विनी म्हणायची. याच कारणावरून दोघांमध्ये वाद होत होते. दिनांक 27 एप्रिल रोजी अश्विनी आपल्या आईच्या घरी आली. तिने आईला माझ्या पतीने मला बेदम मारहाण केली आहे, छातीवर बसून मारहाण केल्याने आणि रुमालाने गळा आवळल्याने रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या. शेवटी अस्तव्यस्त अवस्थेत तिला रुग्णालयात रात्रभर दाखल करण्यात आले होते असे सांगितले. मुलीची व्यथा ऐकून तिची आई हादरली. सूरज तिला गुराप्रमाणे बेदम मारहाण करायचा. दोघांचे अजिबात पटत नव्हते. रात्रभर आईच्या घरी राहिल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी तिला सूरज घ्यायला आला होता. ती सूरज सोबत जाण्यास तयार नव्हती. मात्र तिच्या आईने समजावल्याने ती सूरज सोबत त्याच्या घरी आली. घरी आल्यावर त्यांचे कडाक्याचे भांडण देखील झाले होते. दिनांक 2 मे रोजी रात्री अश्विनी आणि सूरज या दोघांत नेहमीप्रमाणे वाद झाला. अश्विनी पहिल्या नवऱ्याजवळ जाते या कारणावरून धुमसणारा हा वाद काही केल्यास शांत होत नव्हता. दुसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजेपर्यंत वाद सुरूच होता. सूरजने कॉल करून तुमच्या मुलीला घेऊन जा असे तिच्या आईला सांगितले होते. दुपारी मच्छी आणि पोळीचा स्वयंपाक करून अश्विनी व सूरज जेवायला बसले होते. चिमुकली आरोही शेजारच्या घरी खेळायला गेली होती. जेवताना परत त्यांच्यात वाद उफाळला. अश्विनी म्हणत होती की मी पहिल्या पतीकडे जाते, तर सूरज म्हणत होता जाऊ नको. या कारणावरून सूरज तिला शिवीगाळ करू लागला. पाहता पाहता प्रकरण हातघाईवर आले. वाद सुरू असताना नेहमी होम थिएटरचा आवाज वाढवून गाणी वाजवणारा सूरज त्या दिवशी होम थिएटर लावून जोराने गाणी वाजवत होता. त्यामुळे शेजाऱ्यांना त्यांच्या वादाची भनकही नव्हती. चिडलेल्या सूरजने एका हाताने अश्विनीचा गळा पकडला. त्यानंतर दोन्ही हातांनी ताकदीने गळा दाबला. जेवणाच्या ताटावर टाचा घासत अश्विनी गतप्राण झाली. तरीही घरातील खाटेची 9वारी पट्टी आणून त्याने या पट्टीने अश्विनीचा गळा आवळला. तिचा मृत्यू झाल्याची खात्री पटताच त्या राक्षसाने शेजारी गेलेली मुलगी आरोहीला घरात आणले. त्याने तिला तुझा बाप कोण आहे असे विचारले. तेव्हा त्या चिमुकलीने तिच्या खऱ्या बापाचे नाव सांगितले.
तसा सूरज चिडला आणि त्याने त्या चिमुकलीचा देखील गळा आवळला. त्या नऊवार पट्टीने गळा आवळल्याने ती 3 वर्षाची चिमुकली काही वेळातच थंड झाली. त्यानंतर त्याने दोघी मायलेकींना एका ठिकाणी झोपून त्यांच्या तोंडात शेवटचा जेवणाचा घास कोंबला आणि सरळ पोलीस स्टेशन गाठले. दिनांक 3 मे शनिवारी दुपारचे 2 वाजले असावेत. रामदासपेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी कामात व्यस्त असताना 1 ते 30-35 वर्ष इसम पोलीस स्टेशनला दाखल झाला. त्याने सरळ डायरी अंमलदाराजवळ घेऊन आपले नाव सूरज गणवीर असल्याचे सांगून आपण पत्नी आणि मुलीचा खून केल्याचे सांगितले. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी आजच आपला यूट्यूब चॅनल क्राईम कट्टा याला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.